नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर माया मैंडकर माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत एक नवीन गोष्ट, ती म्हणजे थिअरी ऑफ नॉव्हेल। डेफिनेशन ऑफ नॉव्हेल और फिक्शन म्हणजे नॉव्हेल म्हणजे काय। नॉव्हेल याचा मराठी अर्थ आहे कादंबरी। A fiction is a prose narrative of considerable length, typically having a plot that is unfolded by action, speech, thought of the characters. कादंबरीचा अर्थ असा आहे की ही एक प्रकारचं गोष्ट आहे जिला एक कथानक असतं आणि हे कथानक जे त्यामध्ये कादंबरीमधले जे पात्र असतात त्यांच्या कृतीद्वारे, त्यांच्या बोलण्याद्वारे किंवा त्यांच्या विचारांद्वारे ही सगळी जी कथा आहे ती उलगडत जाते। A literary genre represented by novels derived from Italian words novella and formalized term novel was not used until end of the 18th century. In its infancy, the term was used during the medieval period as a literary classification to describe a shortened tale that relayed generalized sentiment reflective of the society at age. त्या काळच्या सोसायटीमधलं दर्शन त्या वेळच्या कादंबऱ्यांमध्ये होत असतं आणि नॉव्हेल हा शब्द नॉव्हेला या शब्दापासून निर्माण झाला आहे। नॉव्हेला ही इटालियन शब्द आहे हा आणि त्यापासून नॉव्हेल हा शब्द तयार झाला आहे। आता नॉव्हेलचं काय काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहू। त्यामध्ये जे कथानक आहे ते तुम्ही जरा विश्वसनीय कथानक असतं, त्यामधले जे पात्र असतात ते पण विश्वसनीय असतात, म्हणजे जे खरेखुरे वाटतात आपल्याला, आणि या कादंबरीमध्ये एक तीव्र अशी भावना असते विश्वासार्हतेची। या नॉव्हेलमध्ये अनेक गोष्टी आहेत आणि अनेक प्रकारचे नॉव्हेल्स किंवा कादंबऱ्या असतात। त्यामध्ये पिकॅरेस्क, एपिस्टोलरी, गोथिक, रोमॅन्टिक, रिअलिस्टिक, हिस्टॉरिकल आणि बरेच नॉव्हेलचे प्रकार आहे। यामधलं पहिलं पिकॅरेस्क नॉव्हेल, स्पॅनिश शब्द पिकॅरेस्का पासून आलेलं आहे। त्याचा अर्थ रोग किंवा रास्कल, म्हणजे एखाद्या दुष्ट माणसासारखं असेल। जॉनर प्रोज पासूनचं आलंय आणि यामध्ये एखाद्या व्यक्तीचं काही साहसपूर्ण रोमांचक अशा गोष्टी असतात। हा जो हिरो असतो या कादंबरीमधला हा एका गरीब घरातनं आलेला असतो आणि जो आजूबाजूच्या सगळ्या भ्रष्टाचारी समाजामध्ये तो आपलं स्थान निर्माण करतो आणि भ्रष्टाचाराशी लढा देतो। आता आपण दुसऱ्या नॉव्हेलच्या प्रकारामध्ये येऊया, मिस्ट्रीज नॉव्हेल। आता यामध्ये एक प्रकारचं रहस्य असतं आणि हे रहस्य एखाद्या गुन्ह्याबद्दल असतं। एखादा खून झालेला असतो आणि तो खून एखादा डिटेक्टिव्ह शोधून काढतो आणि ते त्याच्यावर लिहिलेली कादंबरी म्हणजे मिस्ट्रीज कादंबरी। सायन्स फिक्शन हा असा आहे की याच्यामध्ये काही गोष्टी इमॅजिनरी असतात, काल्पनिक असतात आणि खऱ्या गोष्टी आणि पुढे जर काय झालं, पुढे काय होईल, जर असं झालं तर पुढे काय होईल अशावर आधारित ते असते। याच्यामध्ये सायन्सचा आधार घेतलेला असतो या सायन्स फिक्शनमध्ये आणि हे टेक्नॉलॉजीच्या आधाराने सिद्ध केलेलं असतं, म्हणजे नुसतंच काल्पनिक नाही तर त्याला काहीतरी वैज्ञानिक आधार पण असतो। फॅन्टसी नॉव्हेलमध्ये कुठल्या तरी एखाद्या काल्पनिक जगताबद्दल माहिती दिलेली असते। याच्यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अंतर्भूत नसतं, फक्त काल्पनिक गोष्टींवर हे काही कादंबरी अवलंबून असते। वेस्टर्न्समध्ये तुम्हाला US किंवा 19व्या शतकामधलं जे US अमेरिकन नॉव्हेल्स आहेत त्याला किंवा त्याच्यावर आधारित असे नॉव्हेल्स असतात। याच्यामधलं
कल्पना साधारणपणे कॉबॉयज, रांचर्स अशा प्रकारचं, किंवा फ्रंटियर लाईफ म्हणजे सीमारेषा. त्या सीमारेषेवर राहणारे जे लोक असतील त्यांचं जीवन, त्यांना मिळालेला न्याय किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय, किंवा जे स्थानिक रहिवासी आणि तिथे बाहेरून येऊन सेटल झालेले लोक आहे यांच्यामधल्या संघर्षाचं दर्शन असतं. हॉरर फिक्शन असतं. हॉरर फिक्शन म्हणजे अतिशय भीतीदायक असं नॉवेल, ज्याच्यामध्ये भीती ही भावना सगळ्यात प्रकर्षाने जाणून येते. तर हॉरर हे गूढ कथे म्हणजे ही भय कादंबरी आहे. याच्यामध्ये भय ही भावना प्रकर्षाने आपल्याला जाणवते. याच्यामध्ये सुपरनॅचरल एलिमेंट्स म्हणजे भूत, प्रेत अशा प्रकारच्या गोष्टी असतात, किंवा अचानकच एखादं भूत येतं त्याच्यामध्ये कादंबरीमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे ती कादंबरी पुढे त्या अनुषंगाने जाते. पण हल्ली जे भय कादंबरी लेखक आहेत त्यांच्या संघटनेने म्हटलंय की अशा प्रकारचं सुपरनॅचरल एलिमेंट किंवा भूत प्रेत असं हे काही भयकथांसाठी आवश्यकच असलं पाहिजे असं नाही. जसं भयकथा आहे तसं थ्रिलर आहेत. त्याच्यामध्ये जे वाचक आहे त्यांच्यामध्ये थ्रिल निर्माण होतं. थ्रिल म्हणजे एक प्रकारची एक्साइटमेंट, एखादी प्रकारची उत्तेजना निर्माण होते आणि हे पण एखाद्या गुन्ह्याबद्दल असतं आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी घडतात, त्याच्यामुळे संकट येतात. आणि त्या सगळ्या संकटातनं हिरो अनेक वेळा वाचवतो. जर हिरो आला नसता तर कदाचित ते संकट फार मोठ्या प्रमाणावर झालं असतं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रोमांस मध्ये साधारणपणे प्रेम आणि प्रेम कथा याला म्हणता येईल, प्रेम कादंबरी, ज्याच्यामध्ये प्रेम ही भावना प्रबळ असते. तर त्यावर आधारित असतं, ज्यामध्ये पात्र जे असतात एकमेकांच्या प्रेमात पडतात, त्यांच्या प्रेमामध्ये अडथळे निर्माण होतात आणि शेवट नेहमी गोड होतो. अशा प्रकारच्या रोमॅन्टिक कादंबऱ्या आहेत. हिस्टॉरिकल कादंबऱ्या ह्या साधारणपणे त्या शतकातल्या किंवा एखाद्या इतिहासातल्या एखाद्या कालखंडावर आधारित असतात आणि त्याच्यामध्ये सगळे खरेखुरे कालखंडातले सगळे स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटतं. नंतर काही आपण याच्यामध्ये कादंबरीचे काही पैलू पाहूया. त्यामध्ये पहिलं आहे प्लॉट म्हणजे त्या कादंबरीचे कथानक, ज्यामध्ये ही कथा बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंत प्रवास करते. म्हणजे सुरुवात एखाद्या गोष्टीपासून होते आणि नंतर ती बी पॉइंट म्हणजे शेवटाला जाते. काही वेळा त्याच्यामध्ये सिच्युएशन चेंज होते, म्हणजे काही पात्र त्यामध्ये लहानाचे मोठे होत असतात किंवा एखादी घटना त्या अनुषंगाने पुढे पुढे सरकत असते. म्हणजे थोडक्यात कादंबरीचा जो प्रवासाचा मार्ग आहे त्याला म्हणतात प्लॉट. नंतर कॅरेक्टर्स, त्यामधले कॅरेक्टर्स म्हणजे पात्र. बरेच कादंबऱ्यांमध्ये बरेच पात्र असतात. जसं हॅरी पॉटर या कादंबरीमध्ये हॅरी पॉटर हे पात्र आहे, किंग लिअर हे पात्र आहे, ऑथेल्लो हे पात्र आहे, हॅमलेट हे पात्र आहे, सिंड्रेला हे पात्र आहे, ऑलिव्हर ट्विस्ट हे पात्र आहे. तर बऱ्याच म्हणजे कादंबरीमधले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पात्र असतात जे काल्पनिक असतात बऱ्याच वेळा. आणि जे मुख्य पात्र असतं कादंबरीमधलं त्याला प्रोटॅगॉनिस्ट म्हणतात. E.M. फॉरेस्टरच्या मते पात्रांचे दोन प्रकार आहे, एकतर फ्लॅट कॅरेक्टर्स आणि राऊंड कॅरेक्टर्स. जे फ्लॅट कॅरेक्टर्स असतात म्हणजे जी पात्र असतात ते एका सिंगल आयडियावर काम करतात, म्हणजे त्यांचं काम तेवढंच असतं. त्यांच्या विचारांमध्ये जास्ती गुंतागुंत नसते, भावनिक गुंतागुंत सुद्धा कमी असते. पण जे राऊंड कॅरेक्टर असतात ते जिवंत माणसासारखे असतात, ज्यांच्या विचारांमध्ये पण गुंतागुंत असते. ते वेगवेगळ्या विचारांनी आपले विचार आपल्या बोलण्यातनं प्रकट करत असतात. नंतर सेटिंग आहे. सेटिंग म्हणजे एखादं ठिकाण, ज्या ठिकाणी ही कादंबरी जन्माला येते किंवा ज्या ठिकाणी कादंबरी घडते ते ठिकाण इथे असतं. ते ठिकाण काही पण असू शकतं. एखादी खोली असू शकते, एखादं अरण्य असतं, रान असू शकतं, किंवा एखाद्या रणांगणावर असू शकते, एखाद्या शिपमध्ये असू शकते, किंवा एखाद्या खेडेगावात असू शकतं. त्यामुळे कादंबरीचं सेटिंग जिथे घडतात सगळ्या घटना ते सेटिंग असू शकतं.
नंतर सेटिंग तुम्हाला एक प्रकारचं वातावरण निर्मितीसाठी आवश्यक आहे. तिथे त्या सगळ्या पात्रांचं जीवन तिथे जातं आणि त्याच्यामधनं त्या पात्राची मानसिकता आपल्याला कळते. आणि काही वेळा ते सेटिंगमुळे आपल्याला अनेक गोष्टी मध्ये आपल्याला एक्साइटमेंट, उत्तेजना निर्माण करू शकतो आपण. नंतर पॉइंट ऑफ व्ह्यू हा अजून एक पैलू आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कुणाचं जे पात्र आहेत त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे त्यांचे विचार काय आहेत, त्यांचं मत काय आहे किंवा विचार काय आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. त्याच्यासाठी काही वेळा पात्र बोलत असतात, काही वेळा त्या पात्रांद्वारे आपल्याला जो लेखक असतो तो त्याचा स्वतःचा जो विचार असतो तो त्या पात्रांद्वारे आपल्याला सांगत असतो. आणि काही वेळा जर तो कॅमेरा असेल तर कॅमेरा आपल्याला बरोबर त्या दिशेने दर्शवतो किंवा पात्रांच्या बोलण्यातनं आपल्याला ते कळतं त्यांचे विचार. डायलॉग म्हणजे पात्रांचं बोलणं. कादंबरीमध्ये जी पात्र असतात ती एकमेकांशी बोलत असतात त्याला डायलॉग किंवा संभाषण असं म्हणतात. कॉन्फ्लिक्ट असते कादंबरीमध्ये, संघर्ष असतो एखादा आणि तो संघर्ष पात्रांच्या द्वारे आपल्याला कादंबरीमधनं दिसतो. त्या संघर्षातनं वाचकांना एक उत्सुकता निर्माण होते आणि नंतर तो संघर्ष सगळा संपतो, त्याच्यावर काहीतरी तोडगा निघतो आणि वाचकांच्या मनाला त्यामुळे आनंद मिळत असतो. नंतर स्टाईल हा अजून एक पैलू आहे की जो लेखक आहे त्याची लिहिण्याची पद्धत कशी आहे, त्याचं डिक्शन कसं आहे, म्हणजे त्याची शब्दांची निवड कशी आहे, तो शब्दांची रचना कशी करतो सिंटॅक्समध्ये, अशा इतर गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. त्यानंतर थीम आहे. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया आणि ही कुठल्या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना काय आहे, कुठल्या याच्यावर आधारित आहे, मग ती धार्मिक आहे की ऐतिहासिक आहे किंवा त्याची मध्यवर्ती कल्पना ही एखादं प्रेम आहे किंवा याला सगळ्याला मध्यवर्ती कल्पना असं म्हणतात. खूप खूप धन्यवाद तुम्ही हा बघितलात व्हिडिओ त्याबद्दल.